मटन असो किंवा चिकन, ही रेड ग्रेव्ही आली की खेळच बदलतो. आज बनवूया झणझणीत तेलकट आणि मसालेदार हॉटेल स्टाईल रेड ग्रेव्ही रेसिपी. सुरुवातीला घेऊयात तमालपत्री, दालचिनी आणि मसाला वेलदोडी. थोडंसं भाजून घ्यायचं. ऍड करूया कांदा. कांदा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. कांदा काळा पडू द्यायचा नाही, फक्त सॉफ्ट करून घ्यायचा. कांदा सॉफ्ट झालाय. ऍड करूया आलं, लसूण, मगज आणि काजू मिक्स करून घेऊया. ऍड करूया टोमॅटो. टोमॅटो 1/2 कट करून घेतलाय. पाणी ऍड करून कांदा टोमॅटो शिजवून घेऊया. कांदा टोमॅटो शिजवून घेतलाय. आता हे थंड करून याची स्मूथ पेस्ट करून घेऊया. पेस्ट करता वेळी याच्यामधले खडे मसाले काढून घ्यायचे. आता ग्रेव्हीला तडक्यासाठी तयारी करून घेऊया. आले लसूण पेस्ट घेतली. कांदा टोमॅटोची स्मूथ पेस्ट करून घेतली. बेडगी मिरची पावडर, धना पावडर, काश्मीरी लाल मिरची भिजवून पेस्ट करून घेतली. तुम्ही काश्मीरी मिरची पावडर पण वापरू शकता. याच्यामध्ये मिरची पेस्टचं पाणी ऍड करून मिक्स करून घेऊया. हे मसाले सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचे. आता ग्रेव्ही तयार करून घेऊया. आले लसूण पेस्ट भाजून घेऊया. पेस्ट भाजून घेतली. ऍड करूया मिरची पेस्ट व्यवस्थित भाजून घेऊया. ही ग्रेव्ही स्पायसी येते, त्यामुळे याच्यात तेलाचं प्रमाण थोडं जास्त येते. मसाले सगळे तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलेत. ऍड करूया कांदा टोमॅटो पेस्ट, मिक्स करूया. ऍड करूया पाणी. ग्रेव्ही लो फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊया. ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेतली. ऍड करूया बटर. ज्यांना स्पायसी आवडते त्यांच्यासाठी ही ग्रेव्ही परफेक्ट आहे. तुम्ही ट्राय करू शकता. याच्यामध्ये जाणाऱ्या साधारणतः डिश आहेत बघा. मटन कोल्हापुरी रेड व्हर्जन, मटन रारा, चिकन कोल्हापुरी, चिकन हंडी आणि व्हेजमध्ये व्हेज कोल्हापुरी, पनीर हंडी, पनीर मसाला आणि पनीर कोल्हापुरी या डिश या ग्रेव्हीमध्ये जातात. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी या टाईपमध्ये ठेवायची. आता याच्यामध्ये मी मीठ ऍड केलेलं नाही. ज्यावेळी डिश बनवणार त्यावेळी याच्यामध्ये मीठ ऍड करायचं. रेड ग्रेव्ही तयार आहे.